पाकिस्तानाने पाक व्याप्त काश्मीरमधील म्हणजेच POK येथे दहशतवादी ठिकाणावर भारताकडून बुधवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवादी त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्याचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त झाले. भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला. भारताने ऑपरेशन सिंदूर पुढे न राबवण्याची घोषणाही केली, पण पाकांड्याची खुमखुमी काही कमी झालेली नाही. पाकिस्तानने रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची धमकीही दिली. PM शहबाज शरीफ यांनी हल्ला करण्याची पोकळ धमकी पण दिली. योग्य उत्तर कसं द्यायचं हे पाकिस्तानला माहिती असल्याचा दावा त्याने केला. पण भारताने जेव्हा हल्ला चढवला त्यावेळी एक मोठी घटना घडली. ऑपरेशन सिंदूर नंतर लागलेच हा फोन आला. पाकचे NSA आसिम मलिक यांनी अजित डोभाल यांच्याशी फोनवरती संपर्क साधला. त्याची आता चर्चा रंगत आहे. अजित डोभाल यांच्याशी आसिम मलिक यांनी तातडीने संपर्क साधला. या विषयाची माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इसाक डार यांनी एका मुलाखतीत दिली. TRD वर्ल्ड या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात NSA स्तरावर संपर्क झाल्याचेही ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसापासून दोन्ही देशात कोणताही संपर्क अथवा चर्चा नव्हती, पण ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत झाल्याचे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत झाल्याचे ते म्हणाले. दहशतवाद आणि चर्चा हे एकाच वेळी सुरू ठेवण्यात येऊ शकत नाही हे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानवर एक प्रकारे बहिष्कारच टाकलेला आहे.